गणपती बाप्पा मोरया. तर तुमच्या सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की या चॅनलवरती तुम्हाला कुकिंगचेही व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्हाला मी सांगितलं होतं मी कुकिंगही चांगलं करतो. तर आज मी पहिल्यांदा उकडीचे मोदक ट्राय करणार आहे. तर आजची उकडीच्या मोदकांची रेसिपी जी आहे ती माझी नसून मी एक युट्यूबवर एक व्हिडिओ पाहिला होता, त्याचा रेफरन्स घेऊनच मी आज उकडीचे मोदक बनवणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांच्या घरी गौरी गणपती आलेले आहेत. तर त्या ओकेजनला धरूनच मी आज उकडीच्या मोदकांचा बेत केला आहे. तर पाहूया मी उकडीचे मोदक कसे बनवतोय. तर आज मी उकडीचे मोदक बनवण्याचा चॅलेंज घेतलेला आहे. तर मला माहित नाही मी कसे उकडीचे मोदक करणार आहे. तर मी पहिल्यांदाच उकडीचे मोदक आज बनवणार आहे. मी मागच्या वर्षी एकदा उकडीचे मोदक ट्राय केले होते, पण ते पूर्ण माझ्याकडून फसले होते. तर आजच्या उकडीच्या मोदकांसाठी लागणारं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला आता सांगतो. तर इथं मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. त्याच्याही पेक्षा थोडंसं कमी म्हणजे पाऊण वाटी इथे गूळ किसून घेतलेला आहे. थोडेसे काजू बदामचे काप आहेत. इथे मी तीळ एक्स्ट्रा यूज केलेला आहे. ती जी रेसिपी होती त्याच्यात तीळ दिलेलं नव्हतं, तर पण मला तीळ आवडतात म्हणून मी इथे तीळ ॲड केलेले आहेत. इथे थोडीशी खसखस आहे. खसखस ॲक्च्युली आज आमच्या घरात कमी होती, एवढ्याच खसखसने आम्ही आज काम चालवणार आहे. तूप आहे. इथे तांदळाचं पीठ आहे, जे की रेडीमेड मी विकत आणलेलं आहे तांदळाचं पीठ. ते 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि केशर आहे. आता मी कढईत तूप टाकत आहे. तूप थोडंच टाकतोय कारण की आपण नारळ यूज करणार आहे. तर नारळाला स्वतःचं तेल नंतर सुटेल, तर त्याच्यामुळे तूप एकदम थोडंसं ऍड करतोय मी. आता तूप चांगलं गरम झालेलं आहे, तर त्यात मी आता किसलेलं खोबरं टाकतोय. खोबरं चांगलं परतून झालंय. आता त्यात मी जे आपण ड्रायफ्रूटचे काप करून घेतलेले आहेत तर ते टाकूयात. आता आपले ड्रायफ्रुट्स आणि खोबरं चांगलं परतून झाले. त्यात आता मी गूळ टाकतोय. गूळ आणि खोबरं चांगलं आपण परतून घेतलेलं आहे. तर त्यात आता आपण खसखस आणि तीळ टाकूयात. तर मित्रांनो, मगाशी वेलची पूड वेलची पूडचं लक्षात राहिलं नाहीये, तर आता मी वेलची पूड बनवतोय. तर ती पण आपण या साधनामध्ये टाकूया. वेलची पूड मुद्दाम मी सगळ्यात शेवटी टाकतोय, कारण की जर आता वेलची पूड आपण आधी टाकली असती तर त्याची टेस्ट आपल्याला मोदकाच्या साधनामध्ये लागली नसती. आणि ती मुद्दाम शेवटी टाकतोय कारण की त्याची आपल्याला टेस्ट पण लागेल आणि त्याचा सुवासही छान येईल. तर त्याच्यामुळे वेलची पूड कायम सगळ्यात शेवटी टाका. आणि ही माझी सगळ्यांना पर्सनल टिप आहे की वेलची पूड सगळ्यात शेवटी टाका. त्याच्यामुळे तुमचे मोदक सुवासिक तर होतीलच आणि खायलाही छान लागतील. तर वेलची पूड सगळ्यात शेवटी टाका. आता सारण आपलं चांगलं तयार झालेलं आहे. तर आपण ते सारण थंड करून घेऊयात. जोपर्यंत सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण मोदकाच्या उकडीची तयारी करूयात. सनईचा सूर कसा वाऱ्याने भरला, ढगांचा ढोल घुमू लागला, बिजलीचा ताशा ताशा कडकड कडाडला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला. तर आता आपण उकडीची तयारी करून घेऊयात. तर उकडीच्या पिठासाठी जे उकडची तयारी करायला चालू. तर मी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. जेवढं आपण पीठ घेऊ तेवढंच पाणी घ्यायचं आहे.
थोडंसं तूप आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. आता मी यात पाणी टाकलेलं आहे, 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर आता या पाण्याला आपण आता खळखळून उकळी येऊन द्यायची आहे. तर त्याची उकळी आली की त्याच्यानंतर आपण जे आपण पीठ घेतलेलं आहे ते पीठ आपण त्याच्यात टाकणार आहे. आता पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे, तर त्यात आपण तांदळाचं पीठ टाकूया. तर ज्यावेळेस आपण पीठ टाकतोय त्यावेळेस गॅस पूर्ण कमी करून टाकायचा आहे. गॅस पूर्ण कमी करायचा आहे. ज्यावेळी आपण पीठ टाकणार आहे त्यावेळेस गॅस पूर्ण कमी करून टाकायचा आहे. पीठ टाकून झालेलं आहे आपलं आणि आता आपण हे लाटण्याच्या सहाय्याने पूर्ण चांगलं एकजीव करून घ्यायचंय. आणि एकजीव झालं की त्याला एक 10 मिनिटं वाफेवर गॅस बंद करून 10 मिनिटं झाकण ठेवून वाफेवर तसंच ठेवून द्यायचंय. तर 10 मिनिटांनी आपण पाहूया. A few moments later. आता 10 मिनिटं झालेली आहेत आपण उकडीला वाफेवर ठेवून. तर आता ही उकड आपली तयार झाली असणार आहे. आता ही उकड आपण ताटात काढून घेऊ आणि त्याला मऊ असं मळून घेऊया. आता हे पीठ आपण चांगलं मळून घेतलेलं आहे. सारण पण इथे रेडी आहे. तर तूप थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं. थोडंसं हाताला तूप लावून छोटासा पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा. आता मी हे मोदक बनवून घेतलेले आहेत. तर त्यांचा आकार काय परफेक्ट जमला नाही मला, पण जेवढं जमलं तेवढं वेडवाकडे केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता या मोदकांवर आपण एक एक केशरची काडी अशी ठेवूया. आता मोदकावर आम्ही केशर लावून घेतलेलं आहे आणि आता हे मोदक आपण वाफेवर उकळायला ठेवूयात. आता हे मोदक गॅस चालू करून आता हे मोदक आपण 10 ते 15 मिनिटं वाफेवर शिजून घेऊया. आता गॅस एकदम स्लो करून आपण हे मोदक वाफवून घेऊयात. डन. गो. ये मोदक रेडी. उकडीचे मोदक चॅलेंज ऍक्सेप्टेड. तर आता 10 मिनिटं झालेले आहेत. मोदक आपण वाफेला ठेवले होते. आता आपण चेक करूया. गाईज, अजिबात कोणी शेप म्हणजे आकाराला घेऊन कोणी जज करू नका. फर्स्ट टाइम ट्राय केलेले आणि टेस्टला तर चांगले झाले. आकाराने थोडेसे बिघडले पण टेस्टला ऑब्विसली चांगले झाले असणार आहेत. तर आपले उकडीचे मोदक आता तयार आहेत. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो की ते कसे झाले असते. स्टे ट्यून. हा एक मोदक मी घेतलेला आहे. त्याला मस्त फोडून त्याच्यावर मस्त तुपाची धार सोडणार आहे. तुपाशिवाय मजा नाही. तूप. आता मी मोदक खाऊन दाखवतो. गरम आहे पण एक नंबर टेस्ट झालेली आहे. आकार जरी बिघडला असेल पण आतलं जे सारण आहे ते काय लागतंय. बाई.
तर थँक्यू. तुम्हाला जर ही रेसिपी ट्राय करायची असेल तर मला पर्सनली मेसेज करा, मी त्याची पूर्ण रेसिपी तुम्हाला देईल. आणि ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आणि तुमच्या डोक्यात काही चॅलेंजेस असतील जे मला द्यावेसे वाटत असतील तर ते नक्की मला सजेस्ट करा. मी ते चॅलेंज ॲक्सेप्ट करून आणि तुम्हाला व्हिडिओ थ्रू दाखवणार की मी ते चॅलेंज कसं पार पाडतोय. तर बाय.